सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. यंदाचे नवरात्र 10 दिवसांचे आल्यामुळे अतिशय सोन्यासारखा योग जुळून आलेला आहे. तर 2025 मधील नवरात्र हे 10 दिवसांचे असणार आहे. यावर्षी तृतीया तिथी ही 2 दिवस टिकल्यामुळे हा 10 दिवसांचा नवरात्र योग निर्माण झालेला आहे. बऱ्याच वर्षांनी असा सुवर्ण योग तयार झालेला आहे. विशेष म्हणजे ही तिथी, ही तृतीया तिथी 24 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर दरम्यान आल्यामुळे ज्यामुळे भक्तांसाठी ही नवरात्र अधिक महत्त्वपूर्ण आणि अतिशय शुभ ठरणार आहे. पंचांगानुसार शारदीय नवरात्र 2025 22 सप्टेंबर 2025 सोमवारपासून सुरू होणार आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी दसरा म्हणजे दुर्गा विसर्जनासह विजयादशमी ही साजरी केली जाणार आहे. यावर्षी नवरात्र ही 10 दिवसांची आल्यामुळे 10 रंग कोणते जाणून घेऊया. पहिला दिवस 22 सप्टेंबर 2025 घटस्थापना सोमवार दिवशी पहिला रंग हा पांढरा असणार आहे. दुसरा दिवस 23 सप्टेंबर मंगळवार रोजी लाल रंग परिधान करायचा आहे. 24 सप्टेंबर तृतीया तिथीला बुधवार निळा रंग परिधान करायचा आहे. 25 सप्टेंबर पुन्हा तृतीया तिथी आलेली आहे, गुरुवारी पिवळा रंग परिधान करायचा आहे. 26 सप्टेंबरला शुक्रवार रोजी हिरवा रंग परिधान करायचा आहे. 27 सप्टेंबरला शनिवार रोजी ग्रे म्हणजेच राखाडी रंग परिधान करायचा आहे. 28 सप्टेंबर रविवार रोजी ऑरेंज रंग परिधान करायचा आहे. 29 सप्टेंबर सोमवार दिवशी मोरपिशी रंग परिधान करायचा आहे. 30 सप्टेंबर मंगळवार रोजी गुलाबी रंग परिधान करायचा आहे आणि 10वा दिवस 1 ऑक्टोबर बुधवार रोजी जांभळा पर्पल रंग परिधान करायचा आहे आणि 2 ऑक्टोबर 2025 गुरुवार रोजी दसरा म्हणजे विजयादशमीचा सोन्यासारखा दिवस आलेला आहे. तर यंदाच्या नवरात्रीचे आपण रंग जाणून घेतले. 10व्या दिवशी नवमी आलेली आहे, कारण तृतीया तिथी ही 2 दिवस आल्यामुळे 10व्या दिवशी नवमी आलेली आहे आणि 11व्या दिवशी दशमी म्हणजे विजयादशमीचा दिवस आलेला आहे. खूप सोन्यासारखे हे दिवस असणार आहे. महिलांनो, दादांनो, अगदी मनापासून हृदयापासून आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे. धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून किंवा तुमच्याकडं कोरे वस्त्र असतील तर अतिशय उत्तम, कोरे नसतील पण धुतलेले स्वच्छ वस्त्र नेसून आपल्याला देवी आईची पूजा अर्चा करायची आहे. आपण प्रत्येकजण घट बसवणार आहोत, देवी आईचे घटस्थापना आपण करणार आहोत. याबाबत सुद्धा आपल्या चॅनलवर नक्कीच व्हिडिओ येतील. म्हणजे घटस्थापना कशी करावी, नवरात्रीत कोणते नियम पाळावे, काय करावे, काय करू नये, त्याबरोबर अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा, दिव्यात कोणत्या गोष्टी टाकाव्या, दिवा कसा ठेवावा 9-10 दिवस, दिव्याची कशी काळजी घ्यावी, संपूर्ण माहितीचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. या नवरात्रीच्या 9 दिवस आपल्या घरात घटस्थापना झालेली असेल, कुणी मंगल कलशाची स्थापना करतं, कुणी नवरात्रीत 9 दिवस अखंड दिव्याची सेवा करतं. तर महिलांनो, दादांनो, रोज आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी किमान एक वेळ तरी ठरवून घ्यायचं आणि हा एक मंत्र बोलत आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र म्हणत पुरुषांनी स्वतःच्या कपाळी अष्टगंध आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावं आणि मग देवी आईची तुम्हाला सेवा करायची आहे. खूप सुंदर अनुभव येतील महिलांनो. हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा मंत्र जप करता येईल ना, असं नाही की तुम्ही आसन घेऊनच बसा आणि मग मंत्र जपा. आपण देवी आईची सेवा करत असाल ना, तेव्हा सुद्धा हा मंत्र स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावा, पुरुष मंडळींनी अष्टगंध लावा आणि हा मंत्र जपत जपत देवी आईची सेवा आवर्जून करा. ज्या महिलांना घरात पहिल्यांदाच घटस्थापना करायची असेल, आधी तुमच्या घरात कुणीच केलेलं नाही आणि तुम्हाला करायची असेल मंगल कलशाची स्थापना, 9 दिवस अखंड दिव्याची सेवा,
तर ब्राह्मणाला सुद्धा विचारायची गरज नाही. हे दिवस देवी आई साक्षात आपल्या घरामध्ये वास करत असते, पृथ्वीवर अवतरलेली असते आई. तर ही सेवा करताना तुम्ही कुणाला नाही विचारलं, स्वतः तुम्ही सुरू केली